पाहुयात 25 भन्नाट किचन टिप्स। 1. तांदळाची खीर पातळ झाली तर थोडा रवा तुपात परतवून खीरमध्ये घाला. खीर चविष्ट आणि घट्ट होईल. 2. उपमा चविष्ट बनवण्यासाठी थोडं दही घालून बनवा. 3. टोमॅटो सूप बनवताना पुदिन्याची पानं घाला. सूप चवीला टेस्टी लागते. 4. नारळाची वडी बनवताना दूध ऐवजी मिल्क पावडर घाला. वडी टेस्टी बनते. 5. दही घट्ट बनवण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करा. 6. चहा बनवताना थोडी संत्र्याची पावडर घालून चहा बनवा. चहा सुगंधित होईल. 7. कॉफी जास्त प्रमाणात घातल्यामुळे कडू झाली असेल तर चिमूटभर मीठ घाला. 8. खीर बनवताना दूध पातळ असेल तर थोडे तांदूळ भाजून वाटून घाला. 9. मक्याच्या पिठाची चपाती बनवायची असेल तर पीठ गरम पाण्यात मळून चपाती बनवा. लाटताना फाटणार नाही. 10. नरम आणि स्वादिष्ट गुलाबजाम बनवायचे असतील तर थोडा मावा मिक्स करून घाला. 11. सुकी भाजी बनवून झाल्यावर किचन किंग मसाला घाला. भाजी चविष्ट लागते. 12. सूप बनवून झाल्यावर त्यात आईस क्यूब टाका. सूपमध्ये असलेले सर्व तेल बर्फाला चिकटेल. सर्व करताना बर्फ काढून टाका. 13. खीर बनवताना थोडी खसखस घातली तर खीर घट्ट आणि चविष्ट बनते. 14. दही वडे बनवताना डाळ वाटताना थोडा रवा मिक्स करा. वडे सॉफ्ट बनतील. 15. आले जास्त दिवस ताजे राहण्यासाठी मातीमध्ये दाबून ठेवा. 16. भाजी बनवताना आंबट दही घालू नये. यामुळे भाजीची चव बिघडते. 17. आमलेट बनवताना त्यात 1 चमचा दूध घाला. आमलेट सॉफ्ट आणि फ्लफी बनते. 18. सुक्या भाजी शेंगदाण्याचा कूट घालून बनवली तर भाजीची चव वाढते. 19. भाजीची ग्रेव्ही पातळ झाली तर 1 चमचा बेसन भाजून त्यात घाला. ग्रेव्ही घट्ट बनते. 20. दही लावताना थोडी साखर घाला. यामुळे सलाड खूप टेस्टी बनते. 21. फोडणीत लसूण मंद गॅसवर परतवून भाजी बनवा. यामुळे भाजीला चव खूप छान येते. लसूण फोडणीत जळल्यामुळे भाजीची चव बिघडते. 22. भजी खाताना थोडं काळं मीठ स्प्रिंकल करा. भजी टेस्टी लागते. 23. कांदा फ्राय करताना चिमूटभर साखर घाला. कांद्याचा रंग लवकर बदलतो आणि कुरकुरीत होतो. 24. कस्टर्ड बनवताना साखरेबरोबर थोडं मध घालून बनवला तर चव दुप्पट होते. 25. छोले आणि वाटाणे लवकर उकडण्यासाठी 1 चमचा तेल घाला. यामुळे छोले आणि वाटाणे लवकर शिजतात. टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.